महत्त्वाची बातमी, वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडालाय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठरवून हा गोंधळ केला असा पवार गटाचे जयप्रकाश दांडगे गावकर यांचा अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरेंवर हा आरोप आहे। सभासद असल्यामुळे मला बोलण्याचा अधिकार असल्याचं राजू नवघरेंनी म्हटलंय, तर कोणाचीही मक्तेदारी चालू देणार नाही असंही राजू नवघरे यांनी म्हटलंय। ठरवून केलेला गोंधळ आहे। काही लोकांनी बिगर सभासदांना कारखान्यावर आणलं आणि जाणीवपूर्वक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कालचा गोंधळ केलेला आहे। कोण काय म्हणल्याचा काही फरक पडला नाही। पूर्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेला दरवेळेस तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते मला बोला म्हणायचे आणि काल मला लोकांच्या प्रश्नासंदर्भात बोलायचं होतं, ते म्हणले बोलू नका। मग मी सभासद आहे, मला अधिकार आहे की नाही? तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या अंगावर सगळे ज्यावेळेस सभासद जात होते त्यावेळेस तुम्ही उत्तर न देता म्हणायचे की राजू तुम्ही बोला। मागल्या सगळ्या सभेचं तुम्ही रेकॉर्डिंग काढा, त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात मला त्यांनी बोलायला लावायचे होते।